नागपूर राड्या प्रकरणी अल्पसंख्याक आयोग पुढील 2 ते 3 दिवसात सरकारला अहवाल सादर करणार। काँग्रेस मुस्लिमांची मतं घेतं, मात्र राड्यात एकही नेता पुढे आला नाही। प्यारे खान यांचा आरोप, तर कुठल्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई करू नका, प्यारे खान यांचे निर्देश। नागपूर हिंसाचारातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 100 पार। नागपूर पोलिसांकडून रात्री 9 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज कोर्टात हजर करणार। 1 ते 2 दिवसात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता। नागपूर सायबर पोलिसांकडून आरोपींच्या अटकेसाठी 4 पथकांची नेमणूक। सायबर पोलिसांकडून फहीम खानसह 29 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। सायबर पोलीस लवकरच फहीम खानचा ताबा घेणार। नागपुरात हिंसाचार घडलेल्या परिमंडळ 3 मधील कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ येथील संचारबंदीचा आज 5वा दिवस। कालपासून 11 पैकी 9 भागातील संचारबंदी शिथिल, तर इतर भागातील संचारबंदी हटवण्यासाठी आज आढावा घेतला जाणार। नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणा सतर्क। रस्त्यावरील बंदोबस्तासह समाज माध्यमांवर देखील पोलिसांचं लक्ष। समाज माध्यमांवरील 140 पोस्ट हटवल्या। नागपूरमधील हिंसाचारग्रस्त परिसराची काँग्रेस पाहणी करणार। राडा झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसची समिती गठीत। स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार। औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयएचे पथक संभाजीनगरात। संभाजीनगरमध्ये संशयित हालचालींवर पथकाचं लक्ष असणार। एका पथकाकडून संभाजीनगर शहर, खुलताबाद परिसराची पाहणी। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश। परमबीर यांचे आदेश, तर संशयितांच्या वकिलांचा कोर्टात दावा। दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची एनआयएच्या न्यायालयात अंतिम सुनावणी सध्या सुरू। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते। विधान परिषदेत चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल। संजय राठोड यांच्या प्रकरणावर अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक। एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या, 56 जण पायाला बांधून फिरते। सुषमा अंधारेंचा ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागतं। पोपट पंडितांमध्ये हिंमत नाही म्हणून सटरफटरांना पुढे करताय। चित्रा वाघ यांची ट्विटमधून सुषमा अंधारेंसह ठाकरेंवर खोचक टीका। बिग बॉस मधील भांडणाचा व्हिडिओ ट्विट करत रोहिणी खडसेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका। कोणीतरी सांगा, ते आपल्या राज्याचं सर्वोच्च सभागृह आहे, बिग बॉसचा एखादा सीझन नाही, खडसेंकडून ट्विट करत टीका। थोडी तरी लाज असेल तर देश सोडून जातील। दिशा सालियान प्रकरणावरून रामदास कदमांचा ठाकरे पिता पुत्रावर निशाणा। सरकारमधील कुणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढतंय का? गृहमंत्री अपयशी आहेत, हे सरकारमधीलच कुणाला दाखवायचंय का? नागपुरातील हिंसाचारावरून आदित्य ठाकरेंकडून शंका व्यक्त। दिशा सालियांच्या कुटुंबाशी दुरान्वये संबंध नाही, खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल। उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिकला जाण्याची शक्यता। आगामी कुंभमेळ्यासाठी सीएम विविध विभागांचा आढावा घेणार। बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरच सुरू होणार। कंटेंट निर्मितीसाठी प्रोडक्शन हाऊसची मदत घेणार। समृद्धी महामार्गावर 1 एप्रिलपासून टोलवाढीचा निर्णय। समृद्धीवर 19% अधिक टोल भरावा लागणार। चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार। भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावं, यासाठी देवस्थानचा निर्णय। पैठणच्या संत एकनाथ सहकारी कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा। घायाळ अध्यक्षपदी निवडून आल्यावर थकबाकीदार असल्यानं त्यांना पदमुक्त करण्यात आलं। समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 4860 शिक्षकांची लवकरच भरती। शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शासन निर्णयासह दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचाही समावेश। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ 8.25 लाख महिलांनी डबल घेतला। माहिती व तंत्रज्ञान विभागानं केलेल्या तपासात माहिती उघड झाल्याची सूत्रांची माहिती। अंतराळातील वातावरणाचा सुनीता विल्यम्स यांच्या शारीरिक प्रक्रियांवर परिणाम। सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर जुळवून घेण्यासाठी 45 दिवस लागणार। सुनीता विल्यम्स यांना आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला। HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी नवीन डेडलाईन। 30 जूनपर्यंत नंबर प्लेट बसवण्यास मुदतवाढ। 31 मार्चपर्यंत असणारी मुदत 30 जूनपर्यंत वाढवली। राज्यातील 50% शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया पूर्ण। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधित सर्व उपाययोजनांची शालेय शिक्षण विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार। घाटकोपर दुर्घटना प्रकरणातील आरोपी अर्शद खानला जामीन। इतर मुख्य आरोपींना आधीच जामीन मंजूर, त्यामुळे आपल्यालाही समानतेची वागणूक मिळायला हवी असा दावा करून अर्शदची जामिनाची मागणी कोर्टाकडून मंजूर। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या पॉलिग्राफी चाचणीत विशेष माहिती मिळाली नाही। न्यू इंडिया बँकेच्या 122 कोटी अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून ब्रेन मॅपिंग चाचणीचा निर्णय।
स्वारगेट एसटी बसस्थानकातील अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून ध्वनी तंत्रज्ञाची मदत, बसमधून आवाज बाहेर येतो की नाही याची पोलिसांकडून शास्त्रोक्त पडताळणी, तरुणीनं आरोपीचा प्रतिकार केल्याचं पोलीस तपासात उघड. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी मास्टर प्लॅन, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर भूसंपादन करण्यात येणार, प्रत्येक गावात एक उपजिल्हाधिकाऱ्याकडे भूसंपादनाची जबाबदारी.